सो जर तुम्ही बघाल खूप सारे स्टॅच्यूज इथे उभे केले, जसं इथे माशाचा आहे किंवा तिथे सो बघू शकता इथे पण अशी मस्त असे ससे त्यांनी हे केलेले आहेत लायटिंगच्या ह्याच्यामध्ये. सो हे गाईज गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. दिवसभरातला आज सेकंड ब्लॉग आहे आणि मी आता आलेलो गिरगाव चौपाटीला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. सो इथे येण्याचं कारण म्हणजे इथे जवळच एक ग्लो गार्डन आहे जे आपण गुजरातला पाहिलं होतं. त्याच धर्तीवर तसं ते गार्डन बनवलं आहे गिरगाव चौपाटीला. ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. पण आता जरा उजेड आहे, सो संध्याकाळी 7-7:30ला इथे चालू होईल. सो ते आपण जाऊन बघूया. सो चला जाऊया. सो तुम्ही बघू शकता आज आहे सॅटर्डे आणि खूप सारी गर्दी आहे ऑलरेडी गिरगाव चौपाटीवर. जशी आपल्याकडे वसईविरा साईडला असते तसेच इथे नॉर्मली आपण जनरली येतो ते विसर्जनच्या दिवशी. पण आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे वेगळ्या डेला मी आलो इथे गिरगाव चौपाटीवर. समोर आहे कुलाबा. सनसेट होईल थोड्याच वेळात. सो गाईज फायनली ज्यासाठी आपण आलो होतो ग्लो गार्डन गिरगाव चौपाटीला, ते आता संध्याकाळी 7 वाजून गेले, 7:15 होत आले. सो चालू झालेली लायटिंग, अजूनही उजेड आहे. सो आपण जाऊन चला बघूया आणि बघूया कसं आहे गार्डन ते. सो तुम्ही बघू शकता गिरगाव चौपाटीच्याच अगदी बाजूलाच आहे हे गार्डन, ज्याचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान. हे गव्हर्नमेंटचंच गार्डन आहे आणि म्हणजे पहिल्यापासून होतं गार्डन, पण आता हे ॲज अ ग्लो गार्डन म्हणून फेमस झालं आहे. म्हणजे लायटिंग ह्याच्यामध्ये खूप आहे, म्हणजे खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या लायटिंगनी हे केलेल्या आहेत. सो बघू शकता तुम्ही नाव ऑलरेडी. सो चला जाऊया आतमध्ये. सो आता ॲक्च्युली संध्याकाळी 7 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे सुरुवातीलाच आल्यानंतर एक मस्त असा एक लायटिंगचा असा एक मनोरा आहे छोटासा झाडाचा, म्हणजे झाडाच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याला बरेच सारे असे बल्ब्स लावले आहेत आणि जसं गोल गोल फिरतं आहे, छान वाटतं बघायला. आणि आजूबाजूला अशी खाली अशी लायटिंग आहे. आणि जसं मी म्हटलं हे लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने हे गार्डन फेमस आहे. सो त्यांच्याच नावाने स्वराज्यभूमी म्हणून एक छोटासा एक बॅनर किंवा एक बोर्ड इथे लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण बघूया ॲक्च्युली गार्डन कसं आहे. सो चला जाऊया आतमध्ये आणि बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतं या गार्डनमध्ये. सो जर तुम्ही बघाल खूप सारे स्टॅच्यूज इथे उभे केले, जसं इथे माशाचा आहे किंवा तिथे कासवाचा आहे, पुढे स्टारफिश आहे आणि शंख, शिंपले, मासे, म्हणजे असे खूप सारे असे स्टॅच्यूज लावलेत आणि ते सगळे लायटिंगनी असे उजळलेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळीकडे अशी म्हणजे मस्त अशी लायटिंग आहे. सो बरीच लोक आतमध्ये जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते, पण ॲक्च्युली ते अलाव नाही आहे आणि सरळ सरळ लिहिले आहे ते डू नॉट टच. म्हणजे तुम्ही इथे कुठेच हात लावू शकत नाही. बाहेरून तुम्ही बघा जे काही बघायचं आहे, फोटो काढायचे आहेत काही. कारण तुम्हाला माहिती आहे आपली इंडियन पब्लिक किंवा मुंबईची लोक, एकंदरीत आपली भारतीय लोक, त्यांना तुम्ही कितीही सांगितलं, किती रिस्ट्रिक्शन्स ठेवले तरी ते आतमध्ये जातात. त्यामुळे या गोष्टी जर तशाच्या तशा व्यवस्थित ठेवायच्या असतील तर त्यांची निगा अशाच प्रकारे राखली जाते. काही रूल्स अँड रेग्युलेशन्स ठेवावेच लागतात. नंतर या बाजूला मस्त असे हरिण दाखवलेत लायटिंगच्या ह्याच्यामध्ये. ते समोर ससे आहेत, समोर मोर आहे, या बाजूला पण 1-2 ससे आहेत. सो बघू शकता इथे पण अशी मस्त असे ससे त्यांनी हे केलेले आहेत लायटिंगच्या ह्याच्यामध्ये. आणि पुढे पण आहेत. सो बघूया तिथे पण जाऊन आपण. सो बघू शकता तुम्ही तिथे 3 सस्यांचा एक स्टॅच्यू ठेवलेला आहे. इथे मस्त असं हे झाड लावलेलं आहे आणि मस्त असे लायटिंगची झाडं लावलेली आहेत हे असे. आणि समोर एक मोर आहे लायटिंगचा, बघू शकता. आणि इथे असे काही म्हणजे ते जे समुद्रामध्ये असे 3-4 ह्याच्यामध्ये जे दगडं लावलेली आहेत त्या दगडांचे लायटिंगचे हे म्हणजे प्रतिकृती आहेत. नंतर या बाजूला मस्तपैकी असं तीच जी दगडं होती, म्हणजे दगडांचे ते समुद्रातल्या दगडांचे जे प्रतिबिंब आहेत म्हणजे प्रतिकृती आहेत त्या केलेल्या आहेत आणि त्या पण लायटिंगच्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि इथे बसायला असं काही असं एक
म्हणजे बसायला काही म्हणजे त्यांनी चेअर टाईप म्हणजे हे केलेले आहे, अरेंजमेंट केलेले आहेत. आणि एकंदरीत कंप्लीट गार्डन हे असं म्हणजे असं लायटिंगच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सजवलेलं आहे. खरंच म्हणजे जर तुम्ही गिरगाव चौपाटीला येत आहे तर या गार्डनला व्हिजिट करा. मस्ट व्हिजिट प्लेस मी सांगेन. मस्त वाटतं. तुम्ही फॅमिलीबरोबर तुमच्या मुलांबरोबर येत आहे तर इथे येऊन थोडासा अर्धा एक तास स्पेंड करू शकता, फोटो काढू शकता. सो गाईज असा होता छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये आपण बघितलं गिरगाव चौपाटीच्या बाजूला जे ग्लो गार्डन आहे म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गार्डन आहे गव्हर्नमेंटचं BMCचं. त्या गार्डनमध्ये काय काय प्रतिकृती आहेत ज्या मस्त अशा लायटिंगमध्ये बघायला बघतात, जे आपण गुजरातला बघितलं होतं ग्लो गार्डन त्या धर्तीवर. सो मला तर हे गार्डन खूप आवडलं. तुम्ही नक्की ते गिरगाव चौपाटीला आलास तर या गार्डनला व्हिजिट करा, मजा येईल. थोडासा वेळ चांगला मस्त स्पेंड होईल फॅमिलीबरोबर. सो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन.